मित्रांनो, काल आपण या कांबळेश्वर साईडवर छज्जा लिंटलचं कास्टिंग केलेलं होतं, कॉन्क्रीट भरलेलं होतं. आजचा सेकंड डे आहे. तर डिशटरिंग चालू आहे. डिशटरिंग होतंय फक्त साईडचं होतंय, जे बॉर्डर आहेत आउटर त्याचं डिशटरिंग होतंय. बाकी बॉटम वगैरे काही आपण डिशटर करणार नाही आहोत. आपण समोर पाहू शकताय फिनिशिंग वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आहे. जे आपण नंतर चावी लावून जे लिंटल 3 इंच भरलेलं होतं, छज्जा लॉफ्ट वगैरे आहे हे 3 इंच भरावी होते थिकनेस, आणि लिंटल असतं आपलं 6 इंच. तर हे नंतर आपण समोर चावी दिसते तशी चावी लावून हे कास्टिंग करतो 3 इंच. त्याचं पण फिनिशिंग बघू शकताय. एकदम फिनिशिंग वगैरे प्रॉपर आहे सगळं. आणि हे डिशटरिंग जे आहे मित्रांनो, सेकंड डेला जे आउटर व्हर्टिकल आहेत ते डिशटर झालं पाहिजे, कारण त्याला पाणी वगैरे बसणं गरजेचं असतं. क्युरिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन कॉन्क्रीट. सो सेकंड डेला लगेच याचं डिशटर झालं पाहिजे. काही वेळा काय होतं, ठेकेदार किंवा आपले जे सेंटरिंगवाले असतात ते काय करतात, आपल्या सोयीप्रमाणे काम करतात. दुसऱ्या दिवशी वेळ असेल तर डिशटर करतात, नाहीतर मग सांगतात 2 दिवसांनी होऊ दे, जरा घट्ट होऊ दे. तर व्हर्टिकल ज्या साईड आहेत त्या 24 तासानंतर डिशटर झाल्याच पाहिजेत, कारण त्याला पाणी बसणं गरजेचं असतं, हवा लागणं गरजेचं असतं. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या कॉन्क्रीटच्या नंतर. तर मिस्त्री किंवा सेंटरिंगवाले किंवा ठेकेदार जे सांगतील तसं ऐकू नका. सेकंड डेला ते डिशटर झालं पाहिजे. बॉटम मात्र खोलायचे नाहीत. बॉटमची जी काय 7 दिवस 14 दिवस जी काय रिक्वायरमेंट आहे तसं ते ठेवलं पाहिजे. ते पण पाहिजे तर एका स्पेशल व्हिडिओ बनवून सांगू, कुठलं डिशटरिंग कितव्या दिवशी झालं पाहिजे, बॉटम किती झालं पाहिजे, व्हर्टिकल किती झालं पाहिजे, हे आपण सांगू एका व्हिडिओमध्ये, स्पेशल व्हिडिओ बनवून. तर हे डिशटरिंग चालू आहे. इकडचं डिशटर झालेलं आहे बघा. याचं पण फिनिशिंग एकदम बघू शकताय. मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन आपण काम करताना क्वालिटीवर जास्त भर देतो. भले काम थोडं स्लो झालं तरी चालेल, पण क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट, फोकस असतो हे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. क्युरिंग सकाळी एकदा आपण पाणी मारलेलं आहे. आता सध्या गरमी भरपूर आहे, कोकणात भयानक उकडतंय, ऊन पण खूप लागतंय. आता वाजले तर 9 सकाळचे, तरी पण ऊन एवढं जोरात आहे. दिवसातून 3 ते 4 वेळा, जास्तीत जास्त पाणी जेवढं बसेल तेवढं बघायचं. दिवसातून 3 ते 4 वेळा पाणी क्युरिंग बसलंच पाहिजे. क्युरिंग हे झालं पाहिजे. सकाळी आपण एकदा सकाळी केलंय क्युरिंग, आता हे पुन्हा एकदा करू आता. आणि दुपारी जेवायच्या आधी एकदा, आणि जेवल्यानंतर पुन्हा 2 वेळा, असं 4 ते 5 वेळा क्युरिंग झालं पाहिजे या गरमीच्या दिवसात. तर या गोष्टी कॉन्क्रीट झाल्यानंतरच्या या गोष्टी आहेत. तर या गोष्टी लक्षात ठेवा. जास्त लक्ष दिलं पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टींकडे, तरच ती कॉन्क्रीट आपली स्ट्रेंथ गेन करू शकतं. तर हे आहे आपलं आफ्टर कॉन्क्रीट कास्टिंग नंतरचा. काल बोललो होतो कास्टिंग झाल्यानंतरचा आपण दाखवूया एका व्हिडिओमध्ये. कॉलमसुद्धा हे भरलेले आहेत. इलिव्हेशन या कॉलमवर मित्रांनो लोड वगैरे काही नसणार आहे, कारण हे फक्त इलिव्हेशनसाठी आहेत. तरी पण आपण हे कॉलम घेतलेले आहेत फुटिंगपासून. तर असं हे आहे आपलं काम. हा सुद्धा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा.